लगेच एक त्यांनी भेटवस्तू त्यांनी आणलेली आहे ते मान्यवर सायकल आयुक्त नंदलाल राठोड सर यांना देऊ. काय गंमत आहे ना, काय योगायोग आहे. म्हणजे स्विमिंग पूल का लवकरात लवकर सुरू व्हावा त्याचं एक उदाहरण या मंचावर सुद्धा. मशिनरी युगात, कमी युगात लाईव्ह प्रोग्राम आणि एवढे कमी जे त्यांनी लिहिलेलं, राजावडे साहेबांनी लिहिलेलं गाणं आणि या गीताला महाराष्ट्र गीत म्हणून सन्मान मिळाला आहे, तेव्हा जयघोष करूया या महाराष्ट्राचा. बडे साहेब सुद्धा तिथेच राहायचे आणि तिथूनच दिल्लीचं घालोभर चालत असतो, तुम्हाला माहित असेल. आणि किती दिन की तयारियां. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. आज म्हणजे 1 जुलै, एक मोठा दिवस, तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या कामगारांसाठी तो घडलेला असा एक मोठा दिवस म्हणजे वर्धापन दिन सोहळा आहे, तो म्हणजे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ याचा. तर आज तो 71वा वर्धापन दिन सोहळा आहे व आपल्या नागपूरचे तसेच सहाय्यक नंदलालजी राठोड आपल्यासोबत आहे. तर सर्वप्रथम तर सर तुम्हाला शुभेच्छा, खूप खूप नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सुरुवातीला धन्यवाद देतो, कारण की 71 वर्ष पूर्ण करून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ 72व्या वर्षात पदार्पण करते. खरं तर मागे वळून जर पाहिलं तर एक खूप मोठा कालखंड मंडळाने सोडलेला आहे आणि आता पुढचा जो 72 वर्षात पदार्पण करून पुढची जी जबाबदारी आम्हा प्रशासनावर जी आलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्याची जाणीव ठेवूनच आम्ही पुढच्या वाटचालीला सुरुवात करणार आहोत. विशेषतः सांगायला आनंद वाटेल की आज या ठिकाणी मंडळाचा 71वा वर्धापन दिन साजरा करताना नागपूर शहरातील शासकीय यंत्रणेतील सर्व मान्यवरांनी शुभेच्छा पाठवलेत. पोलीस आयुक्त महोदय, जिल्हाधिकारी महोदय, आमचे कामगार विभागाचे अप्पर आयुक्त कामगार महोदय यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात. आणि आज प्रत्यक्षात या ठिकाणी आपण पाहतात हॉल अतिशय गच्च भरलेला आहे. याच्यावरून ही पावती मिळते की कामगार कल्याण मंडळ खरं तर कामगारांसाठी काय करत आहे. आपल्या सगळ्यांच्या स्नेहामुळे, कामगारांच्या प्रेमामुळं, कामगार संघटनेने दिलेला प्रतिसाद, व्यवस्थापनेने दिलेली वेळोवेळीची साथ, ही सगळं लक्षात घेता कामगार कल्याण मंडळ आज 71 वर्ष पूर्ण करून 72 वर्षात जात आहे. खरं तर अनेक उपक्रम आहेत, योजना आहेत, ज्याचा उहापोह आता इथे करणं उचित नाही आहे.
परंतु जो प्रतिसाद कामगार महाराष्ट्रातील कामगारांकडून मिळाला त्यामुळंच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आता आपल्याला सांगायला आनंद वाटेल की नुकतंच महाराष्ट्र शासनाने ह्या मंडळाचा जो आर्थिक कणा आहे तो मजबूत केलेला आहे. ज्या ठिकाणी 12 रुपये कामगारांची वर्गणी 6 महिन्यात येत होती ती आता 25 रुपये झालेली आहे. मालकांची 36 ऐवजी 75 रुपये 6 माही वर्गणी झालेली आहे आणि शासनाची 50 रुपये. अशा पद्धतीचं एकंदरीत अंशदान एका कामगारांच्या मागे 6 महिन्याला 150, वर्षाला आसपास 300 रुपये जमा होतील. म्हणजे जिथे कुठे 12 होते तिथे 25 झाले, म्हणजे दुपटीने वाढ झालेली आहे. याचाच अर्थ नुसता पैसा वाढला असं नाही, तर आमची जबाबदारी देखील वाढली, प्रशासनाची जबाबदारी वाढली. आणि महाराष्ट्रातील माझे तमाम आमचे महाराष्ट्राचे आयुक्त आदरणीय रविराज इळवे साहेब, आम्ही सर्व अधिकारी वर्ग, आमची सर्व आजी माझी टीम खरंच मनापासून कामगारांवर प्रेम करतो आहोत आणि याही पुढील काळात आम्ही करू. परंतु नुसतं प्रेम करून चालणार नाही, तर कामगारांच्या घरामधला जो काही विश्वास आहे तो आम्ही संपादन करू. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार मेळावे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम, मंडळाचे सर्व उपक्रम अधिकाधिक शक्तिशाली कसे राबवता येईल, ते लोकांपर्यंत कसं जाईल, कामगारांपर्यंत कसं जाईल. आणि ज्या योजना आपल्या आहेत आर्थिक लाभाच्या, कारण काय शेवटी आपल्याला माहिती आहे पैसा असला तरच बाकीच्या गोष्टी शक्य आहेत. नुसतं कार्यक्रम करणं आणि कामगारांचं वेलफेअर करणं इथपर्यंत आम्ही न थांबता मागील आपण पाहतात 4-5 वर्षामध्ये आपण ह्या नागपूर शहरामध्ये मी जेव्हा आलो आहे तेव्हापासून आतापर्यंत आपण 8 ते 12 कोटी रुपयाचं वाटप नुसतं आर्थिक लाभाच्या योजनेच्या माध्यमातून 6 जिल्ह्यातील कामगारांच्या कुटुंबियांना करून दिलेलं आहे. आणि यावर्षी एक नवीन योजना आपली चालू झाली, त्यामध्ये भर म्हणजे शासकीय टंकलेखन परीक्षा A आणि B अशा ज्या ग्रेडमध्ये आहेत त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या कामगाराला देखील आर्थिक मदतीची घोषणा नुकतंच आमच्या मंडळ प्रशासनाने केलेली आहे. त्याला शासनाची अनुमती देखील घेतलेली आहे. अशा अनेक योजना आहेत ज्या आता पोर्टलवर आपल्याला पाहता येईल. आणि एक आनंदाची बाब अशी की 2020 पासून मंडळ ऑनलाईन झालेलं आहे, त्यामुळे एका बोटाच्या क्लिकवर मंडळ तुम्हाला पाहता येईल, मंडळाच्या योजनेचा लाभ घेता येईल. प्रत्यक्षात उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल, भवनामध्ये यावं लागेल, केंद्रामध्ये यावं लागेल. पण आर्थिक लाभाच्या योजनेसाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. सर्व पारदर्शीपणा त्यामध्ये राहील. अधिकाधिक नव्हे तर 100% कामगारांना ज्याने ज्याने अर्ज केलेत असे वंचित राहू नये, अशा सगळ्यांना फायदा देण्याचा प्रयत्न आमचा राहिलेला आहे, याही पुढे राहील. मी नागपूर शहरातील सर्व तमाम कामगार बंधू भगिनींचं, नागपूर शहरातील विविध आस्थापनाचे सर्व प्रमुख, मालक प्रतिनिधी, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि आम्हावर प्रेम करणारे आपण सर्वजण, प्रेस मीडिया, प्रिंट मीडिया आणि नागपूरतील सर्व लोकप्रतिनिधी, माननीय खासदार केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी शुभेच्छा दिल्यात, माजी पालकमंत्री आदरणीय नितीन राऊत साहेबांनी पण शुभेच्छा पाठवल्यात, माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या कार्यालयात जाऊन आपण पत्रिका दिली, त्यांच्याही आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी प्राप्त आहेत. अशा अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी ज्यांनी आजपर्यंत मंडळावर प्रेम केलं आहे, याही पुढील काळात ते करणार एवढी मला खात्री आहे. आणि आपण कामगार विमुख कार्य केलं तर ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी शक्य आहेत. मी सर्व मान्यवरांचे ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्यात, पत्राद्वारे दिल्यात, फोनद्वारे दिल्यात, प्रत्यक्ष येऊन दिल्यात, अशा सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कामगारांच्या कल्याणासाठी 72व्या वर्षात आम्ही कटिबद्ध आहोत, एवढंच या ठिकाणी आपल्याला खात्रीशीर सांगतो. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. मी सुधर्मा बाबूराव पुढे, महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र बुटीबोरी येथे कार्यरत आहोत. आणि आज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 71वा वर्धापन दिन सोहळा आणि 71 वर्ष पूर्ण करून आम्ही 72व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत. त्यामुळे आतापर्यंत जेवढ्या आजी माजी कर्मचाऱ्यांनी तसेच सगळ्या सहकारी मित्रांनी जे योगदान महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकरिता दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं आजच्या दिनाचं फार महत्त्व आहे. आणि आजच्या दिनाला त्यांची आठवण करणं हे आज आमचं कर्तव्य आहे. तर आजच्या या दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो वर्धापन दिनाच्या आणि इथेच थांबतो. धन्यवाद.